चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण परमपूज्य श्री दादा कवडे महाराज लिखित श्री सद्गुरू स्मरणी हे पुस्तक वाचनात घेतले आहे. आज आपण त्यातील परमपूज्य श्री मामांची जन्मपत्रिका याबद्दल त्याने एक वर्णन केलेलं आहे. मी कराडला शिकत होतो तेव्हाची गोष्ट आहे. एका मित्राने मला 80 वर्षाचे जन्मभूमीचे पंचांग आणून दिले होते. ते एकदा सहज चालत बसलो होतो. चालता चालता 1914 सालचे पान निघाले. एकदम चमकलो. आठवले की हे तर परमपूज्य श्री मामांचे जन्मवर्ष. भराभरा माझी ज्योतिष टिपणांची डायरी शोधू लागलो. त्यात 25 जूनच्या पानावर केलेली एक नोंद सापडली. 25 जून 1914 आषाढ शुद्ध द्वितीया सकाळी परमपूज्य श्री मामांचा जन्म पुणे येथे. सगळे होते पण जन्मवेळ मात्र नव्हती. क्षणभर स्तब्ध होऊन बसलो. आता काय करायचे? उत्सुकतेपुढे बंद दरवाजे दिसत होते. ते उघडणार कसे? हळूहळू मागच्या स्मृती जाग्या होऊ लागल्या. 1981 सालचा जानेवारी महिना होता. परमपूज्य श्री मामा प्रथमच कराडला आले होते. त्यांच्याबद्दल मला तेव्हा काहीही माहीत नव्हते. त्यांच्या दर्शनाला गेलो. बोलता बोलता मनात आले की यांचा हात बघावा. धीर धरून त्यांना विचारले. ते गालातल्या गालात हसले. म्हणाले, मग बघ की, त्यात काय विचारायचे आहे? असे म्हणून त्यांनीच आपला उजवा हात पुढे केला. मला एकदम गहिवरून आले. केवढा अकृत्रिम स्नेह! प्रथम तो देवदुर्लभ श्रीहस्त मस्तकी धारण केला आणि नंतर मनोमन क्षमा याचना करून त्यांचे सामुद्रिक बघू लागलो. हातावरील रवी शनीची चिन्हे जवळजवळ आलेली होती. शनी, गुरु, मंगळाचे उंचवटे अप्रतिम होते आणि ज्यासाठी मी त्यावेळी त्यांचा हात बघत होतो ते माझे अनुमान सत्य निघाले. त्यांच्या बुध उंचवट्यावर कर्क राशीचे चिन्ह पडले होते. काही वेळापूर्वी जेव्हा मी तेथे येऊन बसलो होतो तेव्हा ते कोणाशी तरी बोलत होते. त्यांच्या एकंदर शरीरयष्टीवरून आणि चेहऱ्यावरून त्यांचे सिंह लग्न असावे असे वाटू लागले. नंतर त्यांचे बोलणे ऐकताना जाणवले की त्यांची बोलण्याची पद्धतही वेगळीच आहे. भराभर विचार चालल्याप्रमाणे ते बराबर बोलत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांचा बुध नेपुचनच्या जवळपास असलेला व्यवस्थानात पडला असावा आणि तेच मला हातावर सापडले होते. जर अनुमानित सिंह लग्न बरोबर असेल तर हा कर्केचा बुध विवाहातच येईल हा पडताळा जमला. नंतर आणखीही काही गोष्टी बघितल्या पण तो विषय काही डोक्यातून जाईना. तेथून परतताना श्री नाना कल्याणकरांना देखील मी तेच बोललो. अहो, यांची पत्रिका तुम्हाला माहीत आहे का? यांचा बुध व्यवस्थानात पडलेला दिसतो. हातावरही तसेच आहे. ते माहिती नाही म्हणाले. विषय तिथेच संपला. तोच आठवणीतला आधार मला आता मिळाला. सिंह लग्न अनुमानित धरून मी लग्नशुद्धी आणि नष्ट जातकाच्या पद्धतीने लग्न सिद्ध करू लागलो. त्यावरून अनुमानित जन्मवेळ आली. सकाळी 9:29 स्थानिक वेळ. मग पुढची गणते करून पत्रिका पूर्ण तयार केली, लिहून ठेवली आणि जीवापाड जपली. पुढे मला वेळोवेळी या पत्रिकेचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करण्याचा छंद लागला. खूप ग्रंथ त्यासाठी बघितले. काही विशेष फलित किंवा शास्त्रार्थ जुळले तर ते लिहून ठेवीत गेलो. तोच विचारांचा धागा आज उपयोगात येतो आहे. सिद्धांच्या पत्रिका वैशिष्ट्यपूर्ण असतात. फलित ज्योतिषांचे अध्यात्म ज्योतिष हे एक विशेष अंग आहे. पूर्वकर्मानुसार हा जन्म व या जन्मातील सुखोपभोग, दुःखे वगैरे मिळतात हा सिद्धांत आहे. पूर्वकर्मानुसार जे भोग या जन्मात भोगायचे असतील त्याला अनुकूल अशाच वातावरणात परिस्थितीत जीव जन्म घेत असतो. योगभ्रष्ट जीव शुचीनाम श्रीमंतांगे
जन्म घेतो असे श्री भगवंतांनी गीतेत 6व्या अध्यायात सांगितले आहे. त्या दृष्टीने फलित बघितले असता काही आश्चर्यकारक सत्ये निदर्शनास येतात. सामान्यांच्या आणि सिद्ध सत्पुरुषांच्या पत्रिकांमध्ये मात्र फलित पटण्याच्या दृष्टीनेही मोठी तफावत आढळते. सिद्धांच्या पत्रिका बघितल्या तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या बाल्यावस्थेतील पूर्वदशेतील फळे ही पत्रिकेनुसारच असतात, पण सद्गुरू प्राप्तीनंतरचे आयुष्य मात्र पत्रिकेनुसार असेलच असे सांगता येत नाही. पत्रिकेच्या कक्षेत न बसणाऱ्या अनेक अगम्य गोष्टी त्यानंतर घडू शकतात. पूर्वायुष्य जुळते, पण पुढचे सगळे अनुभव का नाही जुळत हा प्रश्न मला अनेकदा पडायचा. विचार करूनही त्याचे उत्तर काही सापडत नव्हते. एकदा कराडात त्याचे उत्तर अधिक गवसले. परमपूज्य श्री मामांचे प्रवचन सुरू होते. बोलता बोलता ते म्हणाले, साधक साधना करू लागला, श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागू लागला की हळूहळू त्याच्या पत्रिकेतील एकेका स्थानाची शुद्धी होत जाते. जसजसा सर्व उलगडा होऊ लागला तससा सर्व बाजूंनी अर्थ समजू लागला आणि मी अंतर्बाह्य थरारून गेलो. कारण त्या वाक्याचा दुसरा अर्थ असा होता की दीक्षेनंतर प्रेमाने साधन करीत गेल्यास हळूहळू त्या परंपराशक्तीच्या इच्छेनुसार आयुष्य घडत जाते. कर्माचे सर्व बांध ती आपल्या अनिवार्य ओघात उद्ध्वस्त करीत जाते. साधकाचे सर्व असलेले आणि